शेतकरी मित्रांनो, कलिंगडाची लागवड सर्वत्र केली जाते, परंतु जर ह्याचा सीझनचा जर विचार केला तर आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये तेच मार्च महिन्यापर्यंत आपण मित्रांनो लागवड करू शकतो। सध्या जर पाहिलं तर फेब्रुवारी महिन्याला स्टार्टिंग झालेलं आणि आता आपण सध्या मित्रांनो ही जर लागवड पाहिली तर जानेवारी महिन्याच्या आपण पहिल्या आठवड्यात ही लागवड केली होती। हे पाहू शकता, सर्वसाधारण आपल्याला इथं 50 गुंठ्याचा प्लॉट मित्रांनो पाहायला मिळतो। कलिंगडाच्या ठिकाणी लागवड केली आहे। यामध्ये दोन व्हरायटीची आपण लागवड केली आहे। निम्म्यातून अलीकडे वेगळी व्हरायटी आहे, पलीकडच्या बाजूला वेगळी व्हरायटी आहे। ही जर पाहिलं तर आपल्याला ही विराट व्हरायटी पाहायला मिळते, तिथं जर पाहिलं तर आपल्याला ही मेलोडी व्हरायटी पाहायला मिळते। तर आता आपण लागवडीचा माहिती जाणून घेऊया। तर लागवड करताना आपल्याला काय करायचं आहे, उभे आडवी खोलवर नांगरणी करून घ्यायची आहे, त्यामध्ये शेणखत टाकून रोटावेटर करून या ठिकाणी भुसभुशीत जमीन करून घ्यायची आहे आणि नंतर बेड सोडून आपण लागवड करू शकतो। इथं जर पाहिलं तर हे पाहू शकता, सर्वसाधारण दोन बेड मधील जर अंतर पाहिलं तर 5 फुटाची बेड सोडून घेतलेत आणि आपण उत्कृष्ट दर्जाचा 30 मायक्रॉनचा या ठिकाणी पेपर वापरलेला आहे, मल्चिंग पेपर, आणि त्यावरती मित्रांनो लागवड केलं। हे पाहू शकता 30 मायक्रॉनचा पेपर आहे। थिकनेस योग्य चेक करून घेणं तितकंच गरजेचं आहे। मल्चिंग पेपर चांगला वापरणं मित्रांनो गरजेचं आहे। त्यावेळेला तणाचं व्यवस्थापन योग्य झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। तसेच मित्रांनो लागवड करतेवेळी काय काळजी घ्यायची, तर लागवड करताना आपल्याला योग्य अंतर, त्याचबरोबर योग्य रोपांची निवड करून घेणं अतिशय गरजेचं आहे। नर्सरीमधून आपण रोप आणताना आपल्याला त्यावरती व्हायरस नाही, थ्रिप्स नाही याची काळजी करून आपल्याला रोप आणणं तितकंच गरजेचं आहे। त्याचबरोबर रोपाचा जर आपण विचार केला तर कोकोपीटमध्ये आपल्याला एक रोप आपण उपसून बघायचं आहे। खाली जर मुळ्यांची व्यवस्थित जर वाढ झालेली असेल, योग्य मुळे असतील तरच आपण ते रोप खरेदी करणं अतिशय गरजेचं आहे। त्यावेळेला आपला योग्य प्लॉट मित्रांनो येत असतो। तर हे पाहू शकता, आपण योग्य रोपांची निवड केलेली आहे आणि लागवड योग्य पद्धतीने केल्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी प्लॉट पाहायला मिळतो। याचा जर विचार केला तर सध्या जर पाहिलं तर सर्वत्र पहिले लागवड केली जायची, परंतु आता जर काही भागाचा जर विचार केला तर मित्रांनो काही भागामध्ये व्हायरसचं प्रमाण जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे जर विचार केला तर लागवडीचं प्रमाण कमी झालेलं आहे कलिंगडाचं, कारण जे प्लॉट आहेत ते सर्वसाधारण 1 महिन्याच्या आधीच व्हायरसमध्ये जात असतात। ते फळाचं सेटिंग व्हायच्या आधीच व्हायरसवरती गेल्यामुळे आता शेतकरी जास्त करून मित्रांनो लागवड करत नाहीत। तर हे पाहू शकता, आपण त्यावरती मात करून योग्य पद्धतीने ठिकाणी लागवड करून योग्य सुरुवातीपासून काळजी घेतल्यामुळे अशा प्रकारचा मित्रांनो प्लॉट आपल्याला पाहायला मिळतो। सेटिंग जर पाहिलं तर हे पाहू शकता, तिथं आपल्याला कुठे कुठे आपल्याला व्यवस्थित सेटिंग झालेलं पाहायला मिळतं आणि आता सध्या देखील सेटिंग चालू आहे। हे पाहू शकता, इथं जर पाहिलं तुम्ही तर हे पाहू शकता, योग्य कुठेही तुम्हाला स्पॉट दिसत नाही वगैरे काय नाही, अशा प्रकारचं योग्य कलिंगड। त्याचबरोबर पाठीमागून देखील हे काय आपण धरणार नाही सेटिंग, हे छाटून टाकणार आहे। त्याचबरोबर एका जर कलिंगडाचा आपण वेटचा विचार केला तर सर्वसाधारण मित्रांनो 3.5 किलो पासून ते 4 किलो पर्यंत मित्रांनो ह्याचं वेट आपल्याला पाहायला मिळतं। त्यामध्ये तुम्ही विराट, सिम्बा ह्या दोन व्हरायटीचा जर विचार केला तर 3.5 किलोच्या पुढे मित्रांनो एका कलिंगडाचं वेट या ठिकाणी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतं ह्या व्हरायटीमध्ये। तर ह्या व्हरायटीची तुम्ही निवड करून लागवड करू शकता। तर मित्रांनो लागवड केल्यानंतर जे सुरुवातीचं 1 ते 2 महिने असतात त्यामध्ये काय होतं, तर रोपांची मर झालेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते। या कशामुळे, तर हे पाहू शकता, आपण ही लागवड जानेवारी महिन्यापासून पुढे करत असतो, त्यामुळे टेम्परेचरचं प्रमाण जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे काय होतं, मल्चिंग पेपरमध्ये जी गरम हवा तयार होते वरून पडणाऱ्या टेम्परेचरमुळे ती काय डायरेक्ट रोपावरती जात असते आणि रोपाच्या खोडावरती गेल्यामुळे रोपाची मर झालेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते। यावेळेला आपण काय करू शकतो, ज्यावेळेला आपण लागवड करणार आहोत सुरुवातीला, लागवड केल्यानंतर मित्रांनो 7 ते 8 दिवसानंतर आपण जे चहाचे कप मिळत असतात छोटे, ते मित्रांनो आपण रोपाला अडकू शकतो वरून, किंवा दुसरी आपण काय करू शकतो, तर तरीही मर जर थांबत नसेल, जास्त मर होत असेल तर आपण काय करू शकतो, तर मित्रांनो बुरशीमुळे देखील मित्रांनो हे मर होऊ शकते। त्यासाठी आपण रोको जे मिळत असतं ते मित्रांनो आपण 500 ग्रॅम घेऊन 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून मित्रांनो त्याची आळवणी मित्रांनो आपण घालू शकतो। त्यावेळेला अतिशय कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठल्याही रोपाची मित्रांनो मर होणार नाही। अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता। दुसरी गोष्ट काय, तर आपण अजून एक ह्यामध्ये पाहायला मिळतं काय, तर रस शोषक किडे जे असतात आपल्याला ते मित्रांनो पाहायला मिळतं। कारण जर प्लॉट जर पाहिला तर आपल्याला हिरवागार पाहायला मिळाल्यामुळे रस शोषक किड्यांचा प्रादुर्भाव यावरती जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो। त्यावरती उपाय आपण काय करू शकतो, जे आपल्याला जे ट्रॅप मिळत असतात, ज्यावरती किडे चिकटतात, असे ट्रॅप मित्रांनो आपण जर लावले प्लॉटमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला त्या किड्याचा प्रादुर्भाव जास्त झालेला नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी ट्रॅप लावलेले नाही, तर ते ट्रॅप देखील आपण यावरती लावू शकतो आणि आपल्या जे रसशोषक किडे आहेत त्यापासून आपल्या प्लॉटचा बचाव करू शकतो। तसेच मित्रांनो जर पहिल्यांदा तुम्ही कलिंगडाची लागवड करणार असाल तर काय काळजी घ्यायची, पाण्याचं व्यवस्थापन योग्य करून घेणं तितकंच गरजेचं आहे। पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये तुम्ही ड्रिपलाईनचा वापरच करू शकता। ड्रिपलाईन 20 mm, 16 mm, 12 mm लॅटरलचा कोणत्याही तुमच्याकडे जसं पाणी आहे तसं मित्रांनो वापर करू शकता। दुसरी गोष्ट, पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे काय करायचं, आपल्याला योग्य वेळी योग्य पद्धतीने पाणी देणं तितकंच गरजेचं आहे। जास्त पण पाणी द्यायचं नाही आणि कमी पण द्यायचं नाही। हे पाहू शकता, इथं जर पाहिलं तर आपण व्यवस्थित पाणी देऊन घेतलेलं आहे। इथं जर खाली तुम्ही पाहिलं बेडमध्ये तुम्हाला कुठेही वल दिसत नाही, पाहू शकता। तर अशा पद्धतीने पाणी देणं गरजेचं आहे, म्हणजे स्ट्रेसवरती पण जास्त राहिलं नाही पाहिजे आणि जास्तही पण झालं नाही पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण पाणी देऊ शकतो। त्यावेळेला काय, जर ज्यादा पाणी झालं, कमी पाणी झालं तर काय होणार आहे, जे फळ आपलं लागणार आहे, फळ आता जर पाहिलं तर आपल्याला सर्वसाधारण 1 ते 1.5 किलोच्या पुढे आता सध्या फळ पाहायला मिळत आहे इथं, आणि 1 ते 1.5 किलोचं फळ झाल्यानंतर आपल्याला क्रॅक झालेलं फळ पाहायला मिळतं। त्याचबरोबर फळं वाकडे तिकडे येतात, अशा पद्धतीचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला पाहायला मिळतो। त्यामुळे पाण्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट काय होतं, तर पाणी तुम्ही जास्त दिलं, कमी दिलं, काय होतं, तर मित्रांनो फुलगळ झालेली देखील आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर जे फळ आहे ते फळ जागेवरती कुजलं जातं। अशा पद्धतीच्या समस्यांना मित्रांनो आपल्याला सामोरं जावं लागतं। त्यामुळे पाणी योग्य पद्धतीनं आणि निचरा होणाऱ्या जमिनीतच ही लागवड करा, सर्वात महत्त्वाचं ही एक आहे। आणि
पाणी देताना आपण काय करायचं तर वापसा आल्यानंतरच पाणी द्यायचं, सारखं सारखं पाणी द्यायचं नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने करू शकता. त्याचबरोबर लागवडीचा विचार केला आणि खर्चाचा जर विचार केला तर मित्रांनो सर्वसाधारण 1 एकरासाठी आपल्याला 60 ते 70 हजार रुपये मित्रांनो खर्च येत असतो. आणि औषध स्प्रे सहित जर आपण पकडलं तर सर्वसाधारण मित्रांनो 1 लाखाच्या घरामध्ये देखील मित्रांनो याचा खर्च जातो. कारण औषधाचे जर आपण प्राइस आता पाहिले तर भरपूर प्रमाणात आपल्याला प्राइस पाहायला मिळते, त्यामुळे एवढा खर्च आपला होऊ शकतो. आणि जर आपण उत्पन्नाचा जर विचार केला तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला 1 लाखाच्या 80,000 देखील होऊ शकतात, किंवा मित्रांनो त्याचे मित्रांनो तुम्हाला 2.5 ते 3 लाखापर्यंत देखील उत्पन्न मिळू शकतं. कारण जर काही काळामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो 3 रुपये 4 रुपये किलो प्रमाणे देखील हे कलिंगडाचं मित्रांनो आपल्याला रेट पाहायला मिळालेला आहे. परंतु जर काही काळामध्ये जर पाहिलं तर आपल्याला मित्रांनो 7 ते 8 रुपये पर केजी किंवा 10 रुपयापर्यंत देखील आपल्याला मित्रांनो रेट पाहायला मिळाला आहे. त्यामुळे जर आपल्याला 5 रुपयाच्या पुढे जर रेट पकडला आपण तर मित्रांनो आपल्याला भरपूर सारे पैसे मित्रांनो यामधून मिळणार आहेत. तर आपला प्लॉट योग्य करा, योग्य नियोजन करा, योग्य पद्धतीने सांगितल्याप्रमाणे करा. त्याचबरोबर स्प्रे देखील योग्य जर केला आणि सुरुवातीपासून ट्रॅप वगैरे लावला आणि खर्च जर कमी केला तर तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त उत्पन्न मित्रांनो मिळणार आहे. आणि तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळाल्यानंतर तुम्ही भरपूर सारी कलिंगडाची मित्रांनो लागवड करू शकता. कशी वाटली इन्फॉर्मेशन जरूर सांगा. व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.